नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर बघा आता आज मी कोणता व्हिडिओ काढणार आहे, तर चला तुम्हाला दाखवते. जवळजवळ 8 दिवस झाले आम्ही हरभऱ्यासाठी बाया भरपूर शोधल्या आणि कशा तरी बाया मिळाल्या. आणि मिळाल्यानंतरची गंमत तुम्हाला सांगते. बायांनी अर्धा हरभरा कापला आणि अर्धा तसाच ठेवलेला आहे. बघा, अर्धा हरभरा हा 4 दिवसाआधी कापून घेतलेला आहे. हे बघा किती वरी झालेला आहे. फक्त बाया मला वाटते 5-6 जणी होत्या, त्याच्यातल्या 4 बाया दुसरीकडे गेल्या होत्या. आणि हे बघा 4 वरी झालेल्या आहे. आणि हे बघा ह्या वरी, हे इकडला हरभरा कापून व्हायचाच आहे अजून. तर चला तुम्हाला आता दाखवते. आणि कसं असते मंडळी माहिती आहे का, ही घात म्हणजे कशी राहते, ही वेळ कशी आहे, हरभरा कापायची आहे तर प्रत्येक जणाच्या शेतामध्ये हा हरभरा आहेच कापायचा. म्हणजे आणि आमच्याकडे कापूस कमी आहे, चौफेर असा हरभरा असतो, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मागचं शेत, हे शेत आमचं आहे. हे मागचं शेत बघा, इथे सुद्धा हरभरा होता आणि तो बघा त्यांचा ढीक सुद्धा तिकडे मारून आहे. तर चौफेर हरभरा असल्यामुळे कसं बाया भेटणं खूप अवघड होऊन जाते. आणि इकून तिकून बाया भेटल्या तर मग कसं होते ना, इथलं 4 म्हणजे यांचं थोडं मग त्यांचं थोडं असं करता करता बाया अशा चाट देते. चाट म्हणजे त्यांना सुद्धा सुचत नाही कुठलं करावं. तर यांनाही समाधान त्यांनाही समाधान म्हणून यांचं थोडं थोडं त्यांचं थोडं अशा बाया करून देते. हे बघा, तर आमचा इतका झालेला आहे हरभरा आणि हे बघा इतका कापून व्हायचाच आहे, त्याच आहे अजून. ते बघा आता मी वाट बघतच आहे त्यांची. ते बघा, हे बघा मंडळी आता बाया आलेल्या आहे आपल्या आणि पाणी ठेवायसाठी चालले आहे तिकडे. ते बघा, जमा करा, कापायचं कापा, कापलं तर जमा करायचं राहते. मग जमन का तेवढ्यात पानं आण म्हणून इकडंच पुढं. तर बघा आता पाणी वगैरे पिऊन झालं आहे सगळ्या बायांचं आणि आता बाया आणि आम्ही सगळेजण मिळून चाललो आहे आता हरभरा कापायसाठी. तर बघा मंडळी आता इथे आमचा हरभरा कापणं सुरू आहे आणि इथे बघा बाया सुद्धा आहे त्या हरभरा कापायसाठी आणि काही बाया आलेल्या नाही आहे. तर बघा आता अशा प्रकारे हरभरा कापून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, फोन घेऊन गेला, फोन लावतो मला तिकडं तर शेगावाने लगाने. घरी गावात गेले होते. बाबा भाईची बुडी हे करे ना, तिचं का करायचं होतं, घरी का करा काहीच फरक आता का सांगू म्हणून मी तुला पण काय एवढा तर असायचा असं नको जाऊ म्हणते. आणि अशा प्रकारे आमचा हरभरा कापणं सुरू आहे. आणि हरभरा कापणं खूप आवश्यक होतं आता, कारण हरभरा जर कापला नसता तर हरभऱ्याचे घाटं जे आहे म्हणजे ते गाठे ते खाली पडण्याची शक्यता असते. खाली म्हणजे जमिनीवर, कारण ऊन तापलेलं आहे आता भरपूर, कारण उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे मग तो हरभरा खूप असा वाढून जातो आणि फुटतो आणि खाली पडतो, तर जमिनीवर पूर्ण नासावा होते हरभऱ्याचा नासोडा. त्यामुळे खूप आवश्यक होतं. त्याच्यामुळे बाया आल्या तर आता मनात मन आलं आणि आम्ही सगळे मिळून आता
अशा प्रकारे हरभरा कापायचं काम आता सुरू आहे आणि सगळे मिळून काम केलं की कामही करायला काही अशी अवघड जात नाही आणि खूप मज्जासुद्धा येते कारण सगळ्या बाया मिळून असे गोष्टी बोलणं चालणं इकडल्या तिकडल्या गोष्टी निघतात तर काम करायला खूप असं सोपं जातं आणि आता एवढं ऊन तापत आहे तरीसुद्धा आता उन्हामध्ये आम्हाला काहीच वाटत नाही आहे कारण याचं कारण असं आहे की सगळ्या मिळून कोणतंही काम केलं की सोपं जातं. तर बघा अशा प्रकारे हरभरा कापणं सुरू आहे. महादेवाचं गाणं म्हणणं हो गीताबाई, महादेवाचं गाणं म्हणणं. हो म्हण. आता हे जमाय करायचं आहे ना हे जमा कापता कापता म्हणणं वा. आता महाशिवरात्री येत आहे तर मग जमा करताना दमेन का? जमा करताना जमा बरं जमा करताना हां 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 हो जमा कमजोर झालं नाही तर काय सारखा महिना झाला असेल ना, महिना झाला असेल ना, महिना त्याच्यानं विटॅमिन प्रोटीन हटलं आता शरीरातलं. आता म्हणजे आपलं कसं आहे हा प्रमाणच नाही सारे दिवस सकाळी सारे दिवस सकाळी हो हो उठलं का चाललं उठलं का चाललं त्याची आम्ही सकाळी जाऊ हो. आता हे वाढलं ना आपलं ऊन वाढलं ना तपन वाढलं ना ऊन. हो हो ना बरोबर. आणि बघा मंडळी आमच्याकडे वराडामध्ये उन्हाला तपन असे म्हणतात गावठी भाषामध्ये म्हणून त्या बाया तपन म्हणतात. मी सुद्धा त्यांना तपन असं म्हटलं. हो कापूस नाही उरकत. किती 50 मिळते का एका दिवशी? 50 हो 70-80 90 हो सकाळी गेलं तर हो तसं हो का कापूस जाते. चार कापले पुन्हा एक येते काल तू चार आणते कोणता घेतला बा कितीचा तास घे हे यातून का तास फुटते पुन्हा चार येते पुन्हा 5 होईल तुले मग एकच लावायचे तू एक करू हो माझ्यातला हे बघ मग एकाची घुसून आहे त्यातून फुटते दादा मी एवढंही नाव आणत हो तू हातपात नाही तुला का लोक आले घेऊन जाईल. सून मांग राहिली तर काय सून आले बोलते हो तू सून मांग राहिली म्हणून बोलते का? हो 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 नाही तर काय एवढ्या येईल ना एकच राहील. काऊन उशीर झाला तुम्हाला? काऊन उशीर झाला? उशीर ते पोरान फोन घेऊन गेला तर मी फोन करतो म्हणजे निघल्या का नाही म्हणून हा ते आलंच नाही लवकर लेखाचं. हो का हो का भावाने फोन केला हा त्याला जमा करायला पाठवतो म्हणून पारू दिले विक्रम येत आहे तर हा ते तिकडे जाऊन लटकलं. जायचं राहिलं त्या दिवशी संपते पेट्रोल संपते सगळं होते. आता मी काढली गाडी बोडीवरी आली का बोडीवरी त्यातून संपून गेलं जा पेट्रोल संपला. तर बघा आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्यातलं हे ऊन बघा तर किती तापत आहे. तर टाईम काही जास्त झालेलं नाही आहे फक्त 11:30 वाजले आहे 11:15 ते 11:30चा टाईम आहे तरीसुद्धा भरपूर ऊन आहे आणि परत 1 महिना तर बाकी आहे. आता जवळजवळ 1 महिना आमच्याकडे चणा कापणं असंच सुरू असते कारण कुणाचा मागचा असतो कुणाचा पहिला असतो. मागचा म्हणजे कसा असतो कोणी जर सोयाबीन पेरल्यानंतर जर चणा पेरला तर तो पहिले येते आणि जर कोणी धानगाठे असतात कोणाचे तर धानगाठ्यामध्ये जेव्हा चणा आपण पेरतो तर धान निघायला वेळ राहते त्याच्यामुळे धानाच्या जागी आपण जो चणा पेरतो तो चणा जवळजवळ आता 25 दिवस पुन्हा लेट येतो. तर आता फेब्रुवारीचा मला वाटते आता आजची 19 तारीख आहे बहुतेक
तर 19 तारखेपासून तरी पुढल्या 1-2 तारखेपर्यंत तरी तो चना काही होणार नाही कापायला. तो चना समजा 20 दिवस तरी लेट आहे. शिवरात्री असं म्हणत आता त्याचे घाटर असे जठरले आहे, पण वारायला भरपूर वेळ आहे खरंच. तर 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस असा टायमिंग आहे त्याला लागू शकतो. तर आणि तो सुद्धा चना याच बाया कापणार आहे आपला, कारण यांनाच पूर्ण हुंडा दिलेला आहे आपण. कारण गावच्या बाया असल्यामुळे या वेळेत येऊ शकतात आणि बाहेरगावचे जर मजूर राहिले तर येता जाताच होते. म्हणून आम्ही यावेळेस गावच्याच बाया ठरवल्या, म्हणजे ज्या भेटल्या त्या, तसं काही नाही आहे. कधी जर गावच्या आपल्याला भेटल्या नाही तर बाहेरगावून सुद्धा बोलवावं लागते. पण बाहेरगावून बोलवलं तर जवळजवळ त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि एक घर द्यावं लागते राहासाठी, भरपूर त्यांचा खर्च असतो वेगळा. तर त्यापेक्षा जर गावातल्या बाया असल्या तर तेच सगळं सांभाळतात. त्या का आपलं घरचं लवकर कामं आटपतात आणि 8-8:30ला वावरातमध्ये टच होते, म्हणजे वावरात 8-8:30ला नक्की येतात त्या. आणि चना कापल्यानंतर कोणी लगेचच ढग जमा करतो किंवा कोणी 2 दिवस तो ढग सोकायसाठी ठेवतात. तर आपण लगेचच करणार नाही आहे, कारण 1 दिवस ठेवणार आपण सोकायसाठी, कारण जास्त सोकायची गरज नाही आहे, कारण चना वारलेलाच आहे. तर आज यासाठी आपण ठेवत आहोत, कारण बायांना दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं आहे. त्यामुळे बाया म्हणाल्या की आज आम्ही कापून देतो आणि उद्या लगेचच आम्ही ढग जमा करतो. तर आम्ही ठीक आहे म्हटलं. आणि ढग जमा केल्यानंतर मग तो हरभरा काढायचा असतो. तर आधीच्या काळामध्ये लोक जसं तुरी ठोकतात तसा चना ठोकायचे, म्हणजे वेगळी पद्धत होती काढायची आधीच्या काळात. पण आता ही पद्धत वेगळी आहे. आता क्रेशरनीच काढते. कोणताही माल असो, गहू असो, धान असो, चना असो, सोयाबीन असो, कोणताही माल असो, आता क्रेशरनीच काढला जातो. तर आता बघू, ढग जमा करायला वेळ आहे. तर ढग झाल्यावर क्रेशर कधी येते आणि कधी नाही, आणि आल्यानंतर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.